ज्यांनी कोणी बांधकाम कामगारांचा फॉर्म भरला असेल त्याच्यासाठी महत्त्वाचा जी आर आलेला आहे. हा जी आर समजून घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडून हा जी आर आलेला आहे. हा जी आर जो आहे तो बोगस कामगार बोगस डॉक्युमेंट म्हणजे डुप्लिकेट कागदपत्र संदर्भात जी आर आहे. मित्रांनो 25 जून 2025 रोजी हा जी आर देण्यात आलेला आहे. या जी आर ला सविस्तर समजून घेऊया. मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता इथे पाहू शकता तुम्ही जी आर चा विषय काय आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बोगस कागदपत्रे दलाल यांच्या विरुद्ध दक्षता पथक मार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्याबद्दल. मित्रांनो जे बोगस कागदपत्र आणि दलालामार्फत जे कामं करण्यात येत आहे बांधकाम कामगारामार्फत त्यांच्या विरुद्ध एक मोहीम ही राबवण्यात येणार आहे. ती एक पथक त्यासाठी तयार करण्यात येणार आहे. ती मोहीम ते पथक राबवणार आहे. जे बोगस कागदपत्र ज्यांनी सादर केले असतील त्यांच्यासाठी. इथं पाहता उपयुक्त विषयावर अनुसरून आपणास कळविण्यात येते की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत सर्व जिल्हा तालुकास्तरीय जिल्हा तालुका सुविधा केंद्रामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यावर तालुका सुविधा केंद्रात कर्मचारी व नोंदणी अधिकृत यांच्या छाननी अंतर अर्ज मंजूर करण्यात येतात. सदराच्या सेवा मंडळामार्फत निशुल्क राबविण्यात येतात. मित्रांनो ही जी सर्व सेवा ही निशुल्क राबवण्यात येते. मंडळामार्फत देण्यात येत असलेले सर्व लाभ कोणतेही शुल्क न आकारता देण्यात येत असले तरीही बांधकाम कामगारांकडून पैशांची मागणी होत असल्याबाबतचे तसेच बोगस कागदपत्र दाखले तयार होत असल्याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडिया विविध समाज माध्यमातून प्रसारित करण्यात येत आहे. मित्रांनो सोशल मीडिया पत्रकावरून दिसतंय बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला की बोगस कागदपत्र हे सादर होत आहेत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून काही एजंट काही दलाल हे पैसे घेत आहे हे दिसून येते. म्हणून त्याच्यासाठी पहा आता पुढे. सदर प्रकरणी माननीय मुख्य प्रधान सचिव यांच्या निर्देशनाखाली विभाग प्रमुखांनी आणि त्यांच्या अधीनस्थ प्रत्येक जिल्हा कार्यालय प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथक गठीत करावे. लवकरात लवकर ते पथक हे सादर करावे आणि सदर जिल्हास्तरीय दक्षता पथकाचे कार्यक्षेत्र त्यांच्या विभागातील दुसऱ्या जिल्ह्यात राहील. संबंधित जिल्हास्तरीय दक्षता पथकास अन्न नेमून दिलेल्या जिल्ह्याचे लेखी आदेश विभागप्रमुखाला काढावेत. सदर जिल्हास्तरीय दक्षता पथकाने त्यांच्या नेमून दिलेल्या जिल्ह्यात बोगस कागदपत्र तयार करून होणारी नोंदणी पैशांच्या मागणीबाबत प्राप्त तक्रार बोनस कागदपत्रे म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही. इथं आता जो कोणी जिल्हास्तरीय चेकिंग करणार असणारे पथकाचा जो इंचार्ज असणार आहे तो आता कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये जाऊन ते चेक करू शकतो. हा त्यांचा अधिकार देण्यात येणार आहे. दाखले इत्यादी सर्व तक्रारींबाबत संबंधित ठिकाणी तपासणी मोहीम राबवून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. मित्रांनो जे कोणी गुन्हेगार असतील त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत हे या जी आर मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. जी आर चे जे महत्वाचे भाग आहेत ते आपण आता पाहतोय. सदर तपासणी मोहीम 30 जुलै अखेर राबवावी व त्याच्या अहवालास विभाग प्रमुखाने दिनांक 11 जुलै 2025 पर्यंत मंडळाला सादर करावं. 30 जुलै पर्यंत ही 30 जुलै पर्यंत राबलेली पाहिजे आणि 11 जुलैला हा जो सादर हे मंडळाकडे सादर करायला पाहिजे. याचा जो निर्णय याचा जो फाईल असतील ते सर्व काही. सदराचा अहवाल सादर केल्यानंतर प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करावी व विभागप्रमुखाखाली दरमहा त्यांच्या एकत्रित अहवालात मंडळाला सादर करावी. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक तपासणी ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात होणार आहे आणि त्यांच्या विभागाला ही तपासणी सादर होणार आहे. मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.